मित्रांनो, साऊथ कोरियातील एका क्रिप्टो एक्सचेंज कडून एक भयंकर चूक झाली. इंटरनल ऑपरेशन मिस्टेकमुळे युजर्सच्या अकाउंटमध्ये तब्बल 6,20,000 बिटकॉइन ट्रान्सफर झाले, ज्याची मार्केट व्हॅल्यू सुमारे 3,60,000 कोटी रुपये इतकी होती. पुढे काय झालं संपूर्ण स्टोरी मी तुम्हाला सांगणार, पण त्याआधी व्हिडिओला लाईक करून घ्या आणि माहिती आवडली तर तुमच्या मित्रांसोबत सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, साऊथ कोरियातील बीटहम क्रिप्टो एक्सचेंजने काही दिवसांपूर्वी रॅन्डम बॉक्स नावाचा इव्हेंट ऑर्गनाईज केला होता. या इव्हेंटमध्ये जिंकलेल्या युजर्सला प्रत्येकी 2,000 कोरियन वॉन इतकं छोटंसं बक्षीस मिळणार होतं. मात्र इंटरनल ऑपरेशन चुकीमुळे इव्हेंटमध्ये सहभागी झालेल्या युजर्सला प्रत्येकी 2,000 बिटकॉइन असे एकूण 6,20,000 बिटकॉइन ट्रान्सफर झाले. मग काय, ज्या युजर्सला बिटकॉइन मिळाले होते त्या सर्वांनी बिटकॉइन विकायला स्टार्ट केले आणि ह्याचा परिणाम ग्लोबल मार्केटमध्ये जेव्हा बिटकॉइनची किंमत $65,000 सुरू होती तेव्हा बीटहम एक्सचेंजवर बिटकॉइनची किंमत $55,000 पर्यंत क्रॅश झाली. पण इथे एक मोठा ट्विस्ट आहे. हे बिटकॉइन प्रत्यक्षात ब्लॉकचेनवर नव्हते, हे होते पेपर बिटकॉइन, म्हणजेच फक्त एक्सचेंजच्या डेटाबेस मधील एंट्री. युजर्स बीटहम एक्सचेंजच्या आतच बिटकॉइन विकत होते, त्यामुळे लिक्विडिटी गायब झाली आणि बिटकॉइनची किंमत फक्त एक्सचेंजच्या आतच क्रॅश झाली. बीटहम एक्सचेंजने तत्काळ ट्रेडिंग आणि विड्रॉल्स फ्रीज केले आणि फंड्स रिकव्हर करण्यासाठी जलद कारवाई करून फक्त 35 मिनिटातच एक्सचेंजने 6,20,000 बिटकॉइन पैकी 99% बिटकॉइन पुन्हा रिकव्हर केल्याचा दावा केला आहे. मित्रांनो, जर माझ्या अकाउंटमध्ये अचानक 2,000 बिटकॉइन आले असते तर मी ते थेट माझ्या क्रिप्टो वॉलेटमध्ये ट्रान्सफर केले असते. तुम्ही काय केलं असतं? एक्सचेंजमध्येच विकले असते की वॉलेटमध्ये ट्रान्सफर केले असते? तुमचं उत्तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि क्रिप्टो मार्केट बद्दल असेच इम्पॉर्टंट अपडेट मिळवण्यासाठी क्रिप्टो क्रांती चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, साऊथ कोरियातील एका क्रिप्टो एक्सचेंज कडून एक भयंकर चूक झाली. इंटरनल ऑपरेशन मिस्टेकमुळे युजर्सच्या अकाउंटमध्ये तब्बल 6,20,000 बिटकॉइन ट्रान्सफर झाले, ज्याची मार्केट व्हॅल्यू सुमारे 3,60,000 कोटी रुपये इतकी होती. पुढे काय झालं संपूर्ण स्टोरी मी तुम्हाला सांगणार, पण त्याआधी व्हिडिओला लाईक करून घ्या आणि माहिती आवडली तर तुमच्या मित्रांसोबत सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, साऊथ कोरियातील बीटहम क्रिप्टो एक्सचेंजने काही दिवसांपूर्वी रॅन्डम बॉक्स नावाचा इव्हेंट ऑर्गनाईज केला होता. या इव्हेंटमध्ये जिंकलेल्या युजर्सला प्रत्येकी 2,000 कोरियन वॉन इतकं छोटंसं बक्षीस मिळणार होतं. मात्र इंटरनल ऑपरेशन चुकीमुळे इव्हेंटमध्ये सहभागी झालेल्या युजर्सला प्रत्येकी 2,000 बिटकॉइन असे एकूण 6,20,000 बिटकॉइन ट्रान्सफर झाले. मग काय, ज्या युजर्सला बिटकॉइन मिळाले होते त्या सर्वांनी बिटकॉइन विकायला स्टार्ट केले आणि ह्याचा परिणाम ग्लोबल मार्केटमध्ये जेव्हा बिटकॉइनची किंमत $65,000 सुरू होती तेव्हा बीटहम एक्सचेंजवर बिटकॉइनची किंमत $55,000 पर्यंत क्रॅश झाली. पण इथे एक मोठा ट्विस्ट आहे. हे बिटकॉइन प्रत्यक्षात ब्लॉकचेनवर नव्हते, हे होते पेपर बिटकॉइन, म्हणजेच फक्त एक्सचेंजच्या डेटाबेस मधील एंट्री. युजर्स बीटहम एक्सचेंजच्या आतच बिटकॉइन विकत होते, त्यामुळे लिक्विडिटी गायब झाली आणि बिटकॉइनची किंमत फक्त एक्सचेंजच्या आतच क्रॅश झाली. बीटहम एक्सचेंजने तत्काळ ट्रेडिंग आणि विड्रॉल्स फ्रीज केले आणि फंड्स रिकव्हर करण्यासाठी जलद कारवाई करून फक्त 35 मिनिटातच एक्सचेंजने 6,20,000 बिटकॉइन पैकी 99% बिटकॉइन पुन्हा रिकव्हर केल्याचा दावा केला आहे. मित्रांनो, जर माझ्या अकाउंटमध्ये अचानक 2,000 बिटकॉइन आले असते तर मी ते थेट माझ्या क्रिप्टो वॉलेटमध्ये ट्रान्सफर केले असते. तुम्ही काय केलं असतं? एक्सचेंजमध्येच विकले असते की वॉलेटमध्ये ट्रान्सफर केले असते? तुमचं उत्तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि क्रिप्टो मार्केट